नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओमध्ये। बाहेर सूर्य आग ओकते आणि आपण सर्वजण एसीच्या थंड वातावरणात राहणं पसंत करतोय। पण एक गोष्ट विचार करा, तुम्ही 18 ते 20 डिग्री सेल्सिअसच्या एसी रूम मध्ये बसलेला आहात आणि अचानक 45 डिग्रीच्या कडक उन्हात तुम्ही बाहेर जातायत। या क्षणी तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो, हा अचानक तापमान बदल तुमचं हृदय आणि मेंदू सहन करू शकतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं धक्कादायक सत्य जाणून घेणार आहोत आणि विशेषतः हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे। अचानक तापमान बदल म्हणजे काय? मित्रांनो, आपलं शरीर स्वतःचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस जवळ स्थिर ठेवण्यासाठी सतत काम करत असतं। जेव्हा तुम्ही एसी मध्ये असतात तेव्हा थंड वातावरण शरीर उष्णता बाहेर जाऊ नये म्हणून रक्तवाहिन्या संकुचित करते, याला व्हॅसोकन्स्ट्रक्शन म्हणतात। जसे तुम्ही अचानक कडक उन्हात जातात तेव्हा शरीराला घाम येण्यासाठी थंड होण्यासाठी रक्तवाहिन्या प्रसरण पाहाव्या लागतात, याला व्हॅसोडायलेटेशन म्हणतात। हा बदल काही मिनिटात होतो का? अचानक होणाऱ्या शारीरिक बदलाला वैद्यकदृष्ट्या थर्मोरेग्युलेटरी स्ट्रेस म्हणतात। मेंदू आणि रक्तवाहिन्यांवर काय परिणाम होतो? आता पाहूया तुमच्या मेंदूवर आणि नसांवर काय परिणाम होतो। उन्हात गेल्यावर रक्तप्रवाह हा वेगाने त्वचेकडे वळतो, जेणेकरून घाम येऊन शरीर थंड होईल। त्यामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह क्षणिक बदल होतो, ज्यामुळे चक्कर येणे किंवा आपल्या डोळ्यांसमोर आंधळी येऊ शकते। ज्यांना आधीपासून ब्लड प्रेशर किंवा मेंदूचा काही त्रास आहे, या ताणामुळे हिमोरेजिक स्ट्रोकचा धोका वाढू शकतो। निरोगी तरुण व्यक्तींना एसी ते उन्हात गेल्याने थेट स्ट्रोक येत नाही, मात्र वारंवार होणारा हा ताण दीर्घकाळ व्हॅस्क्युलर हेल्थवर खूप परिणाम करतो, म्हणजे शरीरावर तो खूप परिणाम करतो। त्याच्यानंतर हृदयावरचा ताण, केवळ मेंदूच नाही तर हृदय सुद्धा अचानक बदलाशी जुळून घेण्याचा प्रयत्न करते। एसी मध्ये हृदय आरामात काम करत असते आणि अचानक उष्णतेत गेल्यानंतर शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हृदयाला जास्त काम करायला लागतं, जास्त पंपिंग करायला लागतं, जेणेकरून हृदयाचा जो आपला हार्ट रेट आहे तो पण वाढतो। ज्यांना आधीपासून करोना, हार्ट डिसीज, हार्ट फेल्युअर किंवा अरिथमिया आहे, त्यांच्यात अतिरिक्त कार्डियक लोडमुळे हार्ट अटॅक किंवा अरिथमियाचा धोका वाढतो। म्हणूनच ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशा रुग्णांनी कडक उन्हात जाणं हे टाळावं, हे त्यांच्यासाठी एक विशेष महत्त्वाचं आहे। त्यासाठी प्रतिबंधक उपाय काय? मग एसी वापरणं बंद करायचं का? मुळीच नाही। मी सांगतो, या फक्त शास्त्रीय सवयी लावून घ्या। एक म्हणजे ग्रॅज्युअल टेम्परेचर ट्रान्झिशन, म्हणजे सर्वोत्तम उपाय बाहेर जाण्यापूर्वी एसीचे तापमान हळूहळू वाढवा, 18 डिग्री सेल्सिअस टू 22 डिग्री सेल्सिअस, आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पडा। शरीराला ट्रान्झिशन साठी वेळ द्या किंवा बाहेर जाण्यापूर्वी 5-10 मिनिटं एसी बंद करा आणि खिडकी उघडा। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, थेट उन्हात उभे राहू नका। एसी रूम मधून बाहेर आल्यानंतर काही मिनिटं सावलीत किंवा गॅलरीत थांबा, शरीराला त्या तापमानाची सवय होऊ द्या। तिसरी गोष्ट, अति थंड पाणी टाळा। उन्हातून आल्यानंतर बर्फाचे पाणी पिऊ नका। थंड पाणी अचानक प्यायल्याने व्हेगस नर्वस स्टिम्युलेशन होऊन चक्कर येणे, सिंकोप होणे हे होऊ शकते। माठातलं किंवा साध्या तापमानाचं पाणी प्या। चौथी गोष्ट म्हणजे डोके झाकून ठेवा। आपलं बाहेर पडताना रुमाल किंवा टोपी वापरा, सूर्याचा थेट प्रकाश डोक्यावर पडणार नाही। पाचवी गोष्ट म्हणजे हाय रिस्क ग्रुप, हाय बीपी, हार्ट डिसीज, डायबिटीज असल्याने उन्हात जाणे शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावे, दुपारच्या वेळी टाळावे, म्हणजे 12 ते 4 या वेळात टाळलेलं कधी पण बरं। मित्रांनो, तंत्रज्ञान आपल्यासाठी सोयीचे आहे, एसी वापरणे चुकीचे नाही, पण अचानक तापमान बदलाने शरीरावर विशेषतः हृदय मेंदूवर ताण येतो। पण ताण निरोगी व्यक्तींसाठी सहसा मॅनेज होणारा असतो, पण हाय बीपी, हार्ट डिसीज, दुसरी गोष्ट व्हॅस्क्युलर आजार असलेल्यांना हा थोडा धोकेदायक ठरू शकतो। तर 3 मुख्य मंत्र लक्षात ठेवा। एक म्हणजे पहिली गोष्ट ग्रॅज्युअल ट्रान्झिशन, म्हणजे एसी टेम्परेचर हळूहळू वाढवा, थेट उन्हात जाऊ नका। दुसरी गोष्ट, सावलीत थांबा, एसी मधून बाहेर आल्यानंतर थोडा वेळ सावलीत थांबा। तिसरी गोष्ट, हाय रिस्क ग्रुप म्हणजे हाय बीपी, हार्ट डिसीज असल्याने विशेष काळजी घ्या। हा व्हिडिओ ऑफिस मधून किंवा गाडीतून थेट उन्हा काम करणाऱ्या ओळखीच्यांना नक्की शेअर करा। हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओला सबस्क्राईब करा। सावध राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद।